यस्मिन् वाग्वज्रधारा दुरितकुलमहातूलदाहेति शूरा दण्डप्रोद्भासि हस्ता स्फुरदसि समसन्मार्गसक्ता समस्ताः। श्रीकृष्णस्नेहपाशा श्रमहरगतयः शान्तिभाजो विरक्ता योगीन्द्राश्चित्रलोका धिपनिभविभवा मध्वदासा जयंती। यस्मिन् ज्या उडुपीमध्ये रजतपीठपुरामध्ये मध्वदासाः योगींद्राः म्हणजे मध्वाचार्यांचे शिष्य असणारे यतिश्रेष्ठ असे समस्ताः सर्व अष्टमठाधीश वाग्वज्रधाराः म्हणजे ज्यांची वाणी ही हिऱ्या मोत्यांच्या धारेप्रमाणे आहे। दुरितकुल महातूलदाहे अतिशूराः दुरित म्हणजे पाप, त्यांचा कुल म्हणजे समूह, त्याच्या महातूल म्हणजे कापसाच्या राशीप्रमाणे असणाऱ्या पापांना, दाहे म्हणजे दहन करण्यामध्ये, जाळून टाकण्यामध्ये अतिशूराः समर्थ असणारे, दंडप्रोद्भासी हस्ताः म्हणजे दंडाप्रमाणे ज्यांचे हस्त आहेत असे किंवा दंड धारण केलेले असा अर्थ। स्फुरदसि समसन मार्गसक्ताः म्हणजे स्फुरणारी अशी म्हणजे तलवार, त्याच्याप्रमाणे तीक्ष्ण अशा व्रतनुष्ठांचे आचरण करणारे, त्या मार्गावर चालणारे असा अर्थ। श्रीकृष्ण स्नेहपाशाः म्हणजे श्रीकृष्णावरती अत्यंत भक्तीचा पाश टाकणारे, त्याच्यावरती अत्यंत भक्ती करणारे असा अर्थ। श्रमहरगतयः म्हणजे संसार श्रमाचा, संसार खेदाचा हरण करणारी गती असणारे असे। शांतिभाजः शांतीचा अवलंब करणारे, शम असणारे, शांत असे। विरक्ताः वैराग्यशाली असणारे। चित्रलोकाधिप निभविभवाः चित्र म्हणजे अतिशय आश्चर्यकारक अशी, इंद्रादी अष्टलोकपालांप्रमाणे संपत्ती असणारे, वैभवशाली असे। जयंती म्हणजे विजयशाली आहेत, उत्कृष्ट असे आहेत। जगद्गुरू मध्वाचार्यांनी द्वारकेतील श्रीकृष्णाची उडुपीमध्ये स्थापना केली आणि त्याच्या पूजेच्या नियुक्तीसाठी आपल्या 8 तुळू वंशातील, शिवळ्ळी वंशातील 8 बालकांना संन्यासाश्रम दिला आणि याच परंपरेने पुढे आळीपाळीने प्रत्येकाने एका क्रमाने श्रीकृष्णाची पूजा करावी, तत्वाचा प्रचार करावा, लोकांना उपदेश करावा, सर्वांचे कल्याण करावे असा आदेश दिला। या अष्टमठाधीशांपैकी एक मठाधीश असणारे वादिराज स्वामीजी या अष्टमठाधीशांचे तंतोतंत वर्णन करतात, जे आजही लागू होते। वादिराज स्वामीजी सांगतात की उडुपीमध्ये अष्टमठाधीश असणारे हे मध्वाचार्यांचे शिष्य असणारे यतिश्रेष्ठ यांचे बोलणे असे आहे की त्यामध्ये हिऱ्यांसारखे वज्राप्रमाणे शब्द आहेत, तशी त्यांच्या बोलण्याची धारा आहे, स्पष्ट अशी वाणी आहे। त्यायोगे त्यांनी वज्रधारी असणाऱ्या इंद्राला देखील, इंद्राच्या संपत्तीला देखील जिंकलेले आहे। शरण येणाऱ्या भक्तांच्या पापांना, दुरितांना ज्याप्रमाणे कापसाच्या राशीला अग्नी सहजपणे जाळून टाकतो त्याप्रमाणे जाळून टाकतात, त्याप्रमाणे आपल्या अनुग्रहाने त्यांच्या पापांचा नाश करतात व त्यांना आनंद देतात। त्यायोगे या अष्टमठाधीशांनी दहन करणाऱ्या अग्नीच्या संपत्तीला, अग्नीच्या विभवाला देखील जिंकलेले आहे। हे अष्टमठाधीश संन्यासी अत्यंत कठीण अशा व्रतानुष्ठांच्या मार्गाचे आचरण करतात। हे व्रतानुष्ठांचे आचरण एखाद्या तीक्ष्ण अशा खड्गाप्रमाणे, तलवारीप्रमाणे स्फुरत आहे, म्हणून त्यांनी तलवार धारण करणाऱ्या साक्षात निवृत्तीला देखील, त्याच्या संपत्तीला देखील जिंकलेले आहे। हे अष्टमठाधीश श्रीकृष्णाची अत्यंत भक्ती करतात, जणू काही त्या भक्तीचा पाशच त्यांनी श्रीकृष्णावरती टाकलेला आहे आणि त्यायोगे त्यांनी पाश धारण करणाऱ्या वरुणाच्या संपत्तीला देखील जिंकलेले आहे। ज्याप्रमाणे वायू तापाचा नाश करतो, उष्णतेचा नाश करतो, त्याप्रमाणे संसार तापाचा, संसार खेदाचा सहजपणे ते नाश करतात, त्यायोगे त्यांनी वायूच्या संपत्तीला देखील जिंकलेले आहे। या अष्टमठाधीशांमध्ये क्षमागुण आहेत, ते क्षमाशाली आहेत आणि अत्यंत शांत आहेत। ते एवढे शांत आहेत की जणू काही अत्यंत शांत म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या चंद्राच्या विभवाला देखील त्यांनी जिंकलेले आहे। हे अष्टमठाधीश एवढे विरक्त आहेत, एवढे वैराग्यशाली आहेत की वैराग्यामध्ये जणू काही शंकराच्या, शिवाच्या विभवाला देखील त्यांनी जिंकलेले आहे। त्यामुळेच वादिराज स्वामीजी सांगतात, इंद्रादी अष्टलोकपालांप्रमाणे संपत्ती असणाऱ्या या अष्टमठाधीशांचा नेहमी विजय असो। जगद्गुरू मध्वाचार्यांनी उडुपी श्रीकृष्णाची मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावरती स्थापना केल्यानंतर 8 मठाधीशांकरवी कृष्णपूजेची व्यवस्था केली। ती या क्रमाने श्री परिमारू मठ, श्री अदमारू मठ, श्री कृष्णापूर मठ, श्री पुत्तिगे मठ, श्री शिरूर मठ, श्री झोले वादिराज मठ, श्री काणियूर मठ आणि श्री पेजावर मठ
या मठांची ही नावे त्यांना इनाम मिळालेल्या उडपीजवळच्या गावांच्या नावावरून आहेत. मध्वाचार्यांनी केलेल्या व्यवस्थेप्रमाणे या मठांना प्रत्येकी 2 महिने पूजा कालावधी दिला होता आणि बाकीच्या 14 महिन्यांमध्ये त्यांनी तत्त्वप्रचार करावा, शास्त्रपाठ सांगावा, संचार करावा अशी व्यवस्था मध्वाचार्यांनी केली होती. पण पुढे सुमारे 200 वर्षानंतर श्री वादिराज स्वामींच्या काळामध्ये त्यांनी या पर्याय पद्धतीमध्ये अष्टमठाधीशांच्या संगनमताने बदल केला आणि हा पूजा कालावधी 2 वर्षांचा केला. त्यामुळे 2 वर्षे कृष्णाचा सहवास आणि बाकीची 14 वर्षे त्यांना तत्त्वप्रचारासाठी, शास्त्रपाठासाठी, भक्तांचे कल्याण करण्यासाठी, संचार करण्यासाठी 14 वर्षांचा पुरेसा कालावधी मिळू लागला. तेव्हापासून याच क्रमाने 2 वर्षे श्रीकृष्ण मठाची व्यवस्था ज्या मठाकडे असते त्या मठास पर्याय मठ म्हणतात आणि त्या 2 वर्षांच्या कालावधीस पर्याय कालावधी असे म्हणतात. या 2 वर्षांच्या कालावधीमध्ये पर्याय मठाकडे श्रीकृष्ण मठाची संपूर्ण व्यवस्थापन असते, सर्व जबाबदारी असते. येणाऱ्या भक्तांना अनुग्रह करणे, त्यांच्या पीडा समजून घेणे, त्यांना मंत्राक्षता देऊन त्यांच्या पीडा दूर करणे, प्रसाद इत्यादी सर्व वितरण करणे हे सर्व पर्याय मठ म्हणजेच पर्याय मठाधीश असलेले बालसन्यासी करत असतात. या 2 वर्षांच्या कालावधीमध्ये पर्याय मठाच्या स्वामीजींना, मठाधीशांना कृष्णमठाचा परिसर सोडून कुठेही बाहेर जाता येत नाही. कठोर व्रतांचे आचरण करत, नित्य अध्ययन अध्यापन करत श्रीकृष्ण पूजेमध्ये हे पर्याय मठाधीश सदा मग्न असतात. या पर्याय मठाधीशांमध्ये या 2 वर्षांच्या काळामध्ये साक्षात वायुदेव म्हणजेच मारुतीचा, मध्वाचार्यांचा विशेष अंश असतो आणि मध्वाचार्य बसत असलेल्या सर्वज्ञ पीठावरती ते बसतात. या 2 वर्षांच्या श्रीकृष्णाच्या सहवासानंतर पुढे येणाऱ्या पर्याय मठास, ज्यांनी 14 वर्षे वनवास भोगलेला आहे अशा मठास श्रीकृष्ण मठाचे हस्तांतरण करावे लागते. अत्यंत जड अंतःकरणाने पर्याय मठाधीश पुढील मठास या पर्यायाचे हस्तांतरण करतात. साक्षात द्रौपदीने दिलेल्या अक्षयपात्राचे हस्तांतरण आणि त्यानंतर सर्वज्ञ पीठारोहण असा त्यावेळी आजूबाजूच्या पंचक्रोशीतील लोक पर्याय मठास भेटवस्तू देण्यासाठी, धान्य भाजीपाला श्रीकृष्णास अर्पण करण्यासाठी वाजत गाजत घेऊन येतात. पर्यायाच्या वेळी रात्रभर चालणारी नेत्रदीपक अशी मिरवणूक पाहण्यासाठी जगभरातून भक्त श्रीकृष्ण मठास येतात. आयुष्यात एकदा तरी पाहावा, अनुभव घ्यावा असा हा नेत्रदीपक सोहळा दर 2 वर्षांनी जानेवारी 18च्या आसपास आपणास पाहावयास मिळतो. श्रीकृष्णाचा रथोत्सवाच्या वेळी रथ ज्या मार्गातून फिरतो त्या मार्गाला रथबीदी म्हणजेच रथाचा मार्ग किंवा कार स्ट्रीट म्हणून ओळखले जाते. हा मार्ग 4 युगे जुन्या असणाऱ्या प्राचीन अनंतेश्वर देवस्थानास प्रदक्षिणा करतो. या प्रदक्षिणा मार्गामध्ये पहिला लागणारा मठ म्हणजे श्री काणयूरू मठ. हा मध्वाचार्यांचे शिष्य असणाऱ्या श्री रामतीर्थ स्वामींची ही दिव्य परंपरा. श्री काणयूरू मठाचे प्रस्तुत पीठाधिपती श्री श्री विद्यावल्लभतीर्थ स्वामीजी अत्यंत संयमी, शांत, ज्ञानी, दयाळू आणि गोवत्सल म्हणून ओळखले जातात. मध्वाचार्यांचे जन्मस्थान असलेल्या पाजक क्षेत्राची जबाबदारी याच मठाकडे आहे. यानंतर येणारा मठ श्री सोदे वादिराज मठ हा श्री मध्वाचार्यांचे कनिष्ठ बंधू असणारे श्री विष्णुतीर्थ आणि त्यानंतर व्यासतीर्थ यांची परंपरा होय. ह्याच परंपरेमध्ये पुढे श्री भावी समीर वादिराज स्वामीजींनी अवतार घेतला. आताचे पीठाधिपती श्री श्री विश्ववल्लभतीर्थ स्वामीजी अत्यंत हुशार, धैर्यशाली, प्रवचनपटू म्हणून ओळखले जातात. यानंतर प्रदक्षिणा मार्गामध्ये पुढे येणारा पुढील मठ श्री पुत्तिगे मठ हा श्री मध्वाचार्यांचे शिष्य श्री उपेंद्र तीर्थ यांची दिव्य परंपरा होय. सध्या उडपीमध्ये याच मठाचा पर्याय सुरू आहे. प्रस्तुत पीठाधिपती श्री श्री सुगुणेंद्र तीर्थ स्वामीजी जगभरामध्ये स्थापन केलेल्या श्रीकृष्ण मंदिरांसाठी, औदार्यासाठी प्रसिद्ध आहेत व त्यांचे शिष्य असणारे श्री श्री सुश्रींद्र तीर्थ स्वामीजी अत्यंत शांत, विरक्त असे आहेत. यानंतर या मार्गामध्ये येणारा पुढील मठ श्री अदमारू मठ, मध्वाचार्यांचे शिष्य असणारे श्री नरसिंहतीर्थ स्वामी यांची परंपरा. प्रस्तुत पीठाधिपती श्री श्री विश्वप्रिय तीर्थ स्वामीजी
अर्थबोधयुक्त प्रवचन, धैर्य, शैक्षणिक व सामाजिक संस्था, देशप्रेम यासाठी प्रसिद्ध आहेत. तर कनिष्ठ स्वामीजी असणारे त्यांचे शिष्य श्री श्री ईशप्रियतीर्थ स्वामीजी हे वैराग्य, साधेपणा, प्राचीन परंपरांचे पालन करण्यासाठी ओळखले जातात. यानंतर पुढे येणारा मठ मध्वाचार्यांचे शिष्य श्री अधोक्षजतीर्थ यांची परंपरा असणारा श्री पेजावर मठ. जगप्रसिद्ध असणाऱ्या श्री श्री विश्वेशतीर्थ स्वामींचे शिष्य असणारे, अयोध्या राम मंदिराचे विश्वस्त व रामाची प्रतिष्ठापना करणारे, भूतदया, चारही वेद मुखोद्गत असणारे, घोडेस्वारीसारख्या कलांमध्ये निपुण, सर्पमित्र, हजारो गायींचे पालन करणारे, योगामध्ये अतिनैपुण्य असणारे असे प्रस्तुत पेजावर मठाधीश असणारे श्री श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी जगप्रसिद्ध आहेत. यानंतर पुढे येणारा श्री पलिमारू मठ यास अष्टोत्कृष्ट मठ असेही ओळखले जाते, कारण पर्यायाचा क्रम या मठापासून सुरू होतो. मध्वाचार्यांचे प्रिय शिष्य श्री ऋषिकेश तीर्थ स्वामीजी यांची परंपरा म्हणजे श्री पलिमारू मठ. परमवैराग्यशाली यतिराट श्री विद्यामान्य तीर्थांचे शिष्य श्री श्री विद्याधीश तीर्थ स्वामीजी त्याचे ज्येष्ठ पीठाधिपती आहेत. औदार्य, वैराग्य, भक्ती, कठोर व्रतांचे आचरण, सदा हसनमुख असणारे श्री विद्याधीश तीर्थ स्वामीजी पर्याय उत्सव आणि पर्याय कालावधी कसा असावा याचा परिपाठच घालून देतात. त्यांचे शिष्य असणारे श्री श्री विद्याराजेश्वर तीर्थ स्वामीजी हे देखील बुद्धिमंत, शांत व संयमी म्हणून ओळखले जातात. यानंतर पुढे येणारा श्री कृष्णापूर मठ मध्वाचार्यांचे शिष्य श्री जनार्दन तीर्थ यांचे संस्थान. प्रस्तुत पीठाधिपती श्री विद्यासागर तीर्थ स्वामीजी अति तपस्वी, अतिवैराग्यशाली, कठोर संन्यास धर्माचे पालन करणारे ज्येष्ठ यती म्हणून ओळखले जातात. यानंतर श्रीकृष्ण मठास अगदी लागून असणारा एकमेव मठ म्हणजे श्री शिरूर मठ. हा मध्वाचार्यांचे शिष्य असणारे श्री वामन तीर्थ स्वामीजी यांची दिव्य परंपरा आहे. प्रस्तुत पीठाधिपती वयाने लहान असूनही प्रगल्भ असणारे श्री श्री वेदवर्धन तीर्थ स्वामीजी, सामाजिक सलोखा असणारे, प्रवचनामध्ये पारंगत असणारे, वेदांचा विशेष अभ्यास केलेले म्हणून ओळखले जातात. जानेवारी 2026 श्री श्री वेदवर्धन तीर्थ स्वामीजी प्रथमच सर्वज्ञ पीठारोहण करून प्रथमच कृष्णपूजेचा 2 वर्षांचा पर्याय स्वीकारतील. या सर्व अष्टमठाधीशांमध्ये गेल्या 800 वर्षांच्या काळामध्ये अनेक महान महिमावंत असे यतिश्रेष्ठ होऊन गेले. आजही या अविच्छिन्न परंपरेचे दर्शन आपणास घडते म्हणजे आपण भाग्यवंतच आहोत. याच अष्टमठाधीशांचे वर्णन श्री वादिराज स्वामीजी इथे मध्वदासाः जयंती, मध्वाचार्यांच्या या शिष्यांचा जय जयकार असो असे करत आहेत.